नमस्कार सर्वांना. आज आपण द्वितीय घटकाला सुरुवात करणार आहोत. ह्या घटकातील पहिला जो पाठ आहे सप्तपाठः वर्णानां संवादः, कॉन्व्हर्सेशन बिटवीन अल्फाबेट्स और वर्ण. ह्या लेसनचा अभ्यास करायच्या आधी मी ह्याच्या आधी वर्णमाला, 8वीच्या पुस्तकामध्ये शेवटी वर्णमाला आहे, तो व्हिडिओ मी आधी टाकलाय. तर हा चॅप्टर अभ्यास करायच्या आधी वर्णमालेचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. तर आधी तुम्ही वर्णमाला हा व्हिडिओ ऐका आणि मग आपण वर्णानां संवादः तुम्हाला एकदम इझी जाईल. आपल्या प्लेलिस्टमध्येच मी तो ॲड करून ठेवलाय. गो लिसन टू दी वर्णमाला अँड देन यू विल अंडरस्टँड इट व्हेरी इझिली अबाउट वर्णानां संवादः. So let's begin with this chapter. Varnanam means related to alphabets. So काय आहेत आपले बेसिक वर्ण, म्हणजेच स्वर प्लस व्यंजन. लेट्स सी काय ते एकमेकांशी बोलतायत. अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, 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 ए, ऐ, ओ, औ. वयम सर्वे स्वराः. वर्णमाला या पाठामध्ये मी तुम्हाला स्वर आणि व्यंजन ह्याबद्दल एकदम डिटेल एक्सप्लेनेशन दिलं आहे. सो मी इथे डिटेल एक्सप्लेन नाही करणार. जेवढं या पाठामध्ये आवश्यक आहे तेवढंच आपण आता बघूयात. आपल्याला माहितीच आहे वयम सर्वे स्वराः, मी त्या पाठात सांगितलेलंच आहे. स्वराः, वॉवेल्स. हाऊ मेनी वॉवेल्स आर देअर? यू नो इन संस्कृत. 13. रू, दीर्घ रू, रू, एते अपि स्वराः एव. ऋग्वेदः, ऋषिः आदीनां शब्दानाम् अग्रस्थाने ऋ इति स्वरः. वी हॅव सीन in वर्णमाला chapter. अहम अनुस्वारः. अहम तु स्वराणाम् आश्रयेण एव तिष्ठामि. किं मम उच्चारणं कर्तुम् इच्छसि? तर्हि वद अम, आम, इम इति. बघितलंय आपण वर्णमाला चॅप्टरमध्ये की अनुस्वार आणि विसर्ग यांना आपण स्वराश्रित म्हटलेलं आहे. स्वर आश्रित. जर आपल्याला त्यांचं उच्चारण करायचं असेल तर काय म्हणावं लागेल? अम, आम, इम. कसं होईल ते अम? जसं देवम, त्याच्यामध्ये आलं ना शेवटी अम. शालाम आलं ना शेवटी आम. ते काय आहेत? स्वर आश्रित आहेत. अहम विसर्गः. मम अपि उच्चारण स्वरैः सह भवति. यदि मां वक्तुम् इच्छसि तर्हि वद अह, इहि, उहु इति. विसर्गः अपि स्वराश्रितः भवति. विसर्गाचं प्रोनाउन्सिएशन कसं बरं आपण करणार? तर देवः, अह, भानुः, नदीः एक्सेट्रा. ओके. आता हे झाले आपले स्वर आणि स्वराश्रित. लेट्स मूव टू व्यंजन, कॉन्सोनंट्स. वयम व्यंजनानि. वयम सर्वे सहोदराः. वी ऑल आर ब्रदर्स. क वर्गीयाः. क वर्गीयाला दुसरं नाव काय बरं होतं? कु. कु किंवा क वर्गीयाः. अस्माकम् उच्चारणं कंठे भवति. अतः वयम कंठ्याः. ह्या पाठामध्ये एक्स्ट्रा काय आहे? तर यांचे उच्चारण स्थान आहेत. उच्चारण स्थानानी म्हणजेच काय की कुठलं व्यंजन आपण कसं म्हणावं, कुठल्या आपल्या माऊथच्या पार्टमधनं ते बाहेर येतात ते ह्या पाठामध्ये आहे आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे आपले उच्चारण इम्प्रूव्ह करायला. क, ख, ग, घ, अंग. आता आपण बघितलंय हे जे हलंत व्यंजन आहेत ते हलंत आहेत कारण त्याच्यामध्ये आपण स्वर हा मिक्स केलेला नाही आहे.
सो इथे आपण ते हलंत त्याने दिलेले आहेत. क ख ग घ अंग, त्यांचं जे उच्चारण स्थान आहे ते काय आहे तर कंठ आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण थ्रोट म्हणतो किंवा गट्युरल्स. इथे जर तुम्ही एक अशी ही डायग्रॅम पाहत असाल तर त्याच्यामध्ये कंठ थ्रोट, थ्रोटमधून जे उच्चारण बाहेर येतात ते व्यंजन कंठ्याहा म्हणून आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये कोणकोण अल्फाबेट्स आहेत तर क वर्गीयातील जे आहेत ते कंठ्याहा आपण म्हणतो, कारण की त्यांचं उच्चारण स्थान हे काय आहे तर कंठ आहे. आता जे च वर्गीय आहेत, च छ ज झ, त्यांचं उच्चारण स्थानम काय आहे तर तालुहू. हे आपलं फेस आहे, हे थ्रोट आहे टुवर्ड्स नेक, बरोबर, कंठ. त्याच्या जर तुम्ही बघितलं, हे बघा, हे इथे दात आहेत, दंताहा, हे इथे दात आहेत. दाताच्या बरोबर जी मागची बाजू आहे सॉफ्ट पॅलेट, त्याला काय बोलतो आपण तालू, पॅलेटल्स. तालव्य मीन्स पॅलेटल्स. आता तुम्ही प्रनाउन्स करा, च छ ज झ, च छ ज झ. सी की तुमची जी जिव्हा आहे, जीभ आहे, ती कुठे टच करते त्याला बोलतो आपण पॅलेट. सो दे आर नोन ॲज तालव्याहा ऑर पॅलेटल्स. द प्लेस इज हिअर, राईट बिहाइंड युअर टीथ. ट ठ ड ढण, ट ठ ड ढण, वयम खलु ट वर्गीयाः, टू या ट वर्गीयाः, अस्माकं उच्चारणं स्थानं वर्तते मूर्धा, मूर्धन्याः, वयम मूर्धन्याः, सेरेब्रल्स. मूर्धन्याः नोन ॲज सेरेब्रल्स. आता बघा, मूर्धा इथे कंठ आहे, पृष्ठभाग, तुमच्या जीभचा पृष्ठभाग इथे हा जो पॉइंट आहे तो आहे मूर्धा स्थानम, मूर्धन्य. तुम्ही प्रनंस करा, ट ठ, तुमची जीभ बघा थोडी कर्व होऊन त्या ज्या पार्टला टच करते तो आहे मूर्धा भाग. ट ठ ड ढ ण, अंडरस्टूड. त थ द ध न, त थ द ध न, वयम त वर्गीयाः, वयम दंत्याः, अस्माकं उच्चारणे जिव्हा दंतान स्पृशती. जी टंग आहे ती हलकीशी आपल्या दाताला टच होते. सो दे आर कॉल्ड ॲज दंत्याः, मीन्स दे आर नोन ॲज डेंटल्स. नाउ से त थ द ध न, युअर टंग इज स्लाइटली टचिंग युअर टीथ, सो दे आर नोन ॲज डेंटल्स, दंत्याः. अंडरस्टूड. प फ ब भ म, प फ ब भ म, वयम प वर्गीयाः और पू, अस्माकं उच्चारणे ओष्ठौ सम्मिलितः, मीन्स लिप्स आर बीइंग यूटिलाइज्ड इन देयर pronunciation. So vayam khalu oshtyaah, they are also known as oshtya, means labials or lips, because lips are being involved in their pronunciation. So you know where are your lips. So here, so say once again, p p b b m, lips are being used. Now yesterday we have seen in Varnamala chapter that y, r, l, v, y, r, l, v, they are also known as antastha. Antastha vyanjanani, antastha avargiya vyanjanani, to be specific. So y, r, l, v, जरी ते चारही मिळून अंतस्थ अवर्गीय व्यंजन आहेत तरी पण प्रत्येकाचं जे उच्चारण स्थान आहे ते डिफरंट आहे. यचं काय आहे तर य तालव्य आहे, य तालव्य आहे. य तालव्य आहे म्हणजे तो च वर्गामध्ये तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. र अहम मूर्धन्य, जो र आहे तो सेरिब्रल आहे, मूर्धन्य आहे. ल
अहम दंत्यः, तुम्ही ल बघा बोलून, ल इट इज अ डेंटल, अहम दंत्यः. र व अहम दंतोष्ठ्यः, जो व आहे तो दंत प्लस ओष्ठ हे दोन्ही पण पार्ट्स यूज करतो. बघा व बोलून, वनम वनम, तो थोडा दाताला पण टच करतो आणि आपले थोडे लिप्स सुद्धा त्यामध्ये इन्वॉल्व्ड आहेत. सो व इट इज दंतोष्ठ्यः, दंत अधिक ओष्ठः, दंतोष्ठ्यः. श यदा मम उच्चारणं भवति तदा जिह्वायाः मध्यः, जिह्वायाः मध्यः. हे बघा, ही इकडे आपली मध्ये अशी जर आपण टंग सपोज केली, दातांच्या मध्ये टंग आहे, तो जिह्वायाः मध्यः तालुं किंचित स्पृशति यथा शशकः इति शब्दे, अतः अहम तालव्यः. श अपि तालव्यः. तुम्ही श बोलून बघा, श श शशकः. सो श तालव्यः, बिकॉज जिह्वायाः मध्यः तालुं किंचित स्पृशति. तुम्ही श बोला किंवा च बोला, ज्या पार्टला जिव्हा टच होते दॅट इज युअर तालू. श अपि तालव्यः. श मूर्धन्य श यदा मम उच्चारणं भवति तदा जिह्वायाः पृष्ठभागः मूर्धानां किंचित स्पृशति. आता कुत्र अस्ति मूर्धा, इकडे आहे ना मूर्धा. तर आता तुम्ही ट ठ ड ढ ण श हे प्रोनाऊन्स करा, श. तर आपली थोडी जीभ कर्व होते, टंग कर्व होते आणि आपल्या जो पृष्ठभाग आहे, मागचा भाग आहे, तिकडे बघा स्लाइटली टच होणार. श ढ, तो जो भाग आहे जिथे हे बोलताना आपली जीभ किंवा टंग टच होते दॅट इज मूर्धा. दॅट पृष्ठभाग इज कॉल्ड ॲज मूर्धा. यथा षट्कोणः, षट्कोणः इति शब्दे, अतः अहम मूर्धन्यः. स यदा मम उच्चारणं भवति तदा जिह्वायाः अग्रम. बघा स बोलून जिह्वाचा जो टिप आहे अग्रभाग, स समीरः, समीरः सोमनाथः साधना इति शब्दे, अतः अहम दंत्यः. स स लगेच बोलून लक्षात येत आहे. स जिह्वायाः अग्रम दंतान् स्पृशति, अतः स अपि दंत्यः. ह ह अस्ति थ्रोट, कंठ्यः. ह हकारः. ह सी you will feel something in your throat or kantha, so it is h is kanthya. Ksha ksha we have seen in varnamala chapter. क्ष संयुक्त अक्षरम अस्ति, कारण की ह्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त व्यंजनम आहेत, एकापेक्षा जास्त व्यंजनाने आपलं क्ष बनतो. क अर्धा अधिक श, मूर्धन्य श गिव्स यू क्ष. संयोगेन अहम भवामी, अतः अहम संयुक्ताक्षरम. ज्ञ आपण काल पाहिलंय. क्ष एक्झाम्पल शिक्षकः, शिक्षिका, क्षितिजः. ज्ञ किंवा ज्ञ, ज्ञ किंवा ज्ञ. ज्ञानेश्वरः, ज्ञानम, ज्ञानसंपदा, ज्ञानसंपदा. अभिज्ञान शाकुंतलम, अभिज्ञान शाकुंतलम. ज अधिकञ्, ज अधिकञ् एतयोः संयोगेन ज्ञ भवति, अतः संयुक्ताक्षरम. अंडरस्टूड? ओके. भाषा अभ्यासः. ह्रस्वस्वरः, दीर्घस्वरः. वर्णमाला व्हिडिओ एकदा तुम्ही बघा, त्यामध्ये मी तुम्हाला ह्रस्व दीर्घ एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय. ई दीर्घ ई, उ ह्रस्वः उ, दीर्घः उ, ऋ ऋ. अधोदत्तेषु वर्गेषु योग्यं वर्णं लिखत. क
क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म. अधोदत्तान शब्दान पश्यत उच्चारण भेदम अवगच्छत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त उच्चारण भेद बघायचा आहे. आशयः विषयः मूर्धन्य श अस्ति विषयः. मशकः मूषकः मू दीर्घ अस्ति श अत्र मूर्धन्य अस्ति मूषकः. सकलः स स सकलः अत्र शकलः शकलः सकलः. समूहेतरं वर्णं चिनुत ऑडमॅन आउट. क वर्ग अस्ति अतः ठ ऑडमॅन आउट. क्ष संयुक्त व्यंजन अस्ति रेस्ट ऑल आर स्वर. पफ छ इज फ्रॉम छ वर्गः अतः तथ दध च अपि हां ओके. शुद्धं शब्दं चिनुत ऋचा पृथ्वी ऋणं विश्वासः ऋषिः. शब्दकोशे पश्यतु ज्ञानम क्षमा अन्विष्यत. ओके. अनुपठत आपको पीछे पीछे बोलना है. देवः मालाः कविः रस्व इ अत्र अस्ति. नदीः दीर्घ अस्ति. मतिः भानुः रस्व उ अस्ति. धेनुः दीर्घ अस्ति. देवैः नद्योः मतेः गौः. अंडरस्टूड. श्लोक अस्ति. पिनाकफणि बालेन्दु भस्म मंदाकिनी युता पवर्ग रचिता मूर्ती रपवर्ग प्रदायिनी. जर तुम्ही नीट बघाल तर प फ ब भ म प्रत्येक जे अक्षर आहे पहिलंवालं शब्दाच्या पहिलंवालं जे हे अक्षर आहे वर्ण आहे तो प वर्गातून आलेला आहे. फ्रॉम प वर्ग. प फ ब भ म. दॅट इज द स्पेशालिटी ऑफ दिस. आता तुम्हाला हे पझल सॉल्व करायचं आहे. स्टार्टिंग शुड बी फ्रॉम रू. पहिलं त्याने दिलेलं आहे. भल्लूकः ऋक्षः ग्रीष्मः ऋतुः ग्रीष्म ऋतु. वेदेषु एकः ऋग्वेदः. बलिवर्दः ऋषभः. सत्यं ऋतम्. अन्यस्मात् स्वीकृतं धनं ऋणः. and last one is समृद्धिः वैभवं रुद्धिः रुद्धिः. व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर बिकॉज ह्याच्यामध्ये उच्चारण स्थानाने आहेत. संस्कृतमध्ये जो बेसिक गोष्ट आहे ते म्हणजे उच्चारणम. दीर्घ रस्व कुठून कुठलं वर्णाचं उच्चारण व्हायला पाहिजे. कोण दंत आहे कंठ मूर्धा एक्सेट्रा. सो इट इज अ व्हेरी बेसिक अँड व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर फॉर ऑल आवर संस्कृत लर्नर्स. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्की विचारा. गो थ्रू दिस डायग्रॅम. मी प्रयत्न केला आहे की तुम्हाला एकदम इझी प्रकारे सांगू शकेन असं. त्यातही जर तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज डू आस्क मी. तोपर्यंत जयतु संस्कृतम जयतु भारतम. धन्यवादः. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब.